डॉक्टर रामचंद्र धर्मसाले यांना पीएचडी पदवी प्रदान। सोलापुरातील ज्ञानसंपदा प्रशालेतील मराठी विषयाचे सहशिक्षक डॉक्टर रामचंद्र नामदेव धर्मसाले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत नागेर संप्रदायाचा वाङ्मयाचा अभ्यास या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे। ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेले डॉक्टर रामचंद्र धर्मसाले यांना प्रारंभीपासून संत साहित्याची आवड असल्याने त्यांनी या विषयातून वसुंधरा कला महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर तानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी मिळवली। डॉक्टर धर्मसाले यांची हृदयस्पंदन काव्यसंग्रह, नाती जपून ठेवा कथासंग्रह व राजर्षी शाहू महाराज बाल वाङ्मय ही 3 पुस्तके प्रकाशित आहेत। ते साने गुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जोडे सोलापूरचे कार्यवाहक असून सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कोषाध्यक्ष आहेत। त्यांना ज्ञानसंपदा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ बेडुगनूर, प्राचार्य डॉक्टर ई.जा. तांबोळी, प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, डॉक्टर श्रुतिश्री वडकबाळकर, वडवळ येथील नागनाथ मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे महाराज, महेश कोठीवाले, नागेर संप्रदायाचे गाडे अभ्यासक विनायक मोहोळकर, डॉक्टर देवीदास गुरव, डॉक्टर सूर्यकांत चव्हाण महाराज, ह.भ.प. आंधळे महाराज, प्राचार्य गणेश देशपांडे, प्राचार्य ओंकार बेडुगनूर, मोहोळ येथील दायंगडे पाटील, अवधूत ममाणे, अशोक खानापुरे यांचे विशेष सहकार्य मिळाले। ज्ञानसंपदा परिवाराचे सर्व कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व सदस्य, साने गुरुजी कथामालेचे सदस्य, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे सर्व सदस्य, राजमाता सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य, नातलग मित्र परिवार यांनी धर्मसाले यांचे विशेष अभिनंदन केले आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।